रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल ना. म्हणून आज मी करणार आहे कांद्याची भाजी. चला तर पाहूयात की कांद्याची भाजी कशी करायची ते. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा कांदा चिरून घेतला. अशा पद्धतीने उभा कांदा चिरायचा. हा कांदा चिरून झाल्यावरती कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन 1 चमचा तेल घेतलं आणि त्यामध्ये कांदा सगळा परतून घ्यायचा. याने काय होतं तर कांदा आपला कच्चा राहत नाही आणि एकसारखा परतला जातो. त्यामुळे नंतर शिजण्यास त्याची मदत होते. त्यामुळे मी सगळा कांदा हा परतून घेतला. चांगला भाजून घ्यायचा. खूप करपूनही द्यायचा नाही आणि जास्त कच्चाही ठेवायचा नाही. थोडासा कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. अशा रीतीने हा कांदा आता भाजत आलेला आहे. त्याचा कलरही थोडासा चेंज व्हायला लागलेला आहे. तर चला तर मग आता आपण पुढे काय करायचं ते पाहूयात. आता हा कांदा मी पुन्हा काढून ठेवणार आहे प्लेटमध्ये. आणि आता आपण करणार आहोत फोडणीची तयारी. तर त्यासाठी मी हळद, मीठ, कढीपत्ता आणि लाल तिखट घेतलेलं आहे. आणि जिरं मोहरी मी डायरेक्ट फोडणीत टाकणार आहे. त्यामुळे मी इथे घेतलेली नाही आहे. फोडणीमध्ये कढीपत्ता, जिरं मोहरी टाकून आता फोडणी दिलेली आहे मी. त्यानंतर त्या डिशमध्ये जे काही मी घेतलं होतं लाल तिखट, हळद, मीठ ते एक एक करून टाकून घेणार आहे. कढीपत्ता चांगला तळला गेल्यावर अशा रीतीने सगळ्यात पहिल्यांदा लाल तिखट टाकलं. त्यानंतर हळद टाकली. आणि अशा पद्धतीने मस्तपैकी फोडणी दिली आणि फोडणी करपून जाऊ नये यासाठी मी त्यामध्ये पाणी थोडंसं ॲड केलं. आणि त्यानंतर पाणी ॲड केल्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटल्यानंतर मी पुन्हा त्यामध्ये आपला जो कांदा होता तर तो ॲड केला. आणि एकसारखा हलवून घ्यायचा.
एकसारखी ही भाजी परतून घ्यायची, म्हणजे सगळं तिखट मीठ जे काही आहे ते सगळीकडे लागेल. आणि कांदा आपल्याला जास्त करून शिजवायची काही गरज नाही आहे, कारण आपण आधीच त्याला परतून घेतला होता, त्यामुळे तो चांगला शिजला गेला होता तेलामध्ये. तर त्यासाठी एवढी काही गरज नाही आहे. आता हा कांदा परतून झाल्यानंतर गॅस बंद करून मी डिश झाकून ठेवणार आहे. अशा रीतीने वाफलत तो कांदा थोडा 5-10 मिनिट ठेवायचा. आणि त्यानंतर तो एका डिशमध्ये काढून घेतला आणि त्यानंतर मी चपातीसोबत भाजी सर्व केली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.